कुठेच मिळणार नाही. या जगामध्ये अशी सोपी पद्धत आणि इझी मॅनेजमेंट कुठेच नाही. फक्त आपल्याला त्याच्यावर विश्वास असला पाहिजे. विश्वास असेल तर होणार बरं. विश्वास नसेल तर काहीच करून डोगावीच करून काहीच फायदा नाही. येतोय आपण थेरपी घेतोय आणि मन लागलंय आपल्याला घरी जायचं आहे आणि माझं दुकान चालत नाही, हा घरी जेवण करायचंय, सून तिकडे वाट बघते, मग घरी करून फायदा नाही. डोगावी सोप्या आणि सरळ भाषेमध्ये म्हणून आपण येतोय तर पॉझिटिव्ह माइंड आपला असला पाहिजे. पॉझिटिव्ह माइंड असेल तर शरीर तुमचा एक्सेप्ट करणार आहे आणि पॉझिटिव्ह माइंड एक्सेप्ट करतो आपले शरीर. निगेटिव्ह कधीच घेत नाही. म्हणून सांगतो आलाय येतोय आपण थेरपीला तर सर्वात हे बेस्टच आहे. आणि आपली कंपनी जर बघायला गेला तर पूर्ण वर्ल्ड मध्ये अशाच प्रकारे काम करते. आणि हा बघायला गेला तर डेमॉन्स्ट्रेशन सेंटर आहे. लोक अनुभव घेतात, अनुभव घेतल्यानंतर काय करतात, परचेस करतात. आणि हे न गोळ्या खाता जर आपल्याला एवढा चांगला आराम भेटतोय बघा, वाईट आहे का? हे सर्वात छान गोळ्या खाऊन किडन्या बाद, लिव्हर बाद, हा किती जणांचं जर बघायला गेलं तर किडनीमध्ये पण किडन्या पण फेल झाल्या गोळ्या खाऊन. अशी हालत आहे. आज बाहेर बघताय, बाहेर ट्रीटमेंट करायला गेलं तरी ऍडमिट करायचा खर्च जरी केला तरी 50,000 हातामध्ये पाहिजेच. 50,000 घेऊनच चला. 2 दिवसाचा जरी चार्ज भरायचा असेल, बेडचा खर्च वगैरे, तर 50,000 पाहिजे हातात. आणि आपल्याकडे जर बघायला गेलं तर कुठलंच काय, कोणाचा रिपोर्ट बघितला जात नाही, कायच नाही. फक्त आम्ही तुमचा आधार बघून बरोबर आम्ही त्याच्यावर थेरपी देतो. तुमचा बघितला रिपोर्ट, तुमचा बघितला का? काय सांगितलं बाबा चेकअप करा, रक्त चेकअप करा, काय करा, कायच नाही. म्हणून बोलतो महिनाभर थेरपी करा. महिनाभर थेरपी केल्याच्या नंतर डॉक्टरकडे स्वतः जाऊन रिपोर्ट टाका. बघा त्याच्यामध्ये चेंजेस झालेला असणार. हा माझा स्वतःचा अनुभव. 10-15 दिवस करून काय फायदा होणार नाही. महिनाभर अनुभव घ्या. अनुभव घेतल्यानंतर रिपोर्ट काढून स्वतः बघा. बाहेर जाऊन बोलतात ना लोक, रक्त जळतात, हा कोणाचं जळालं, हा जळालं ना तर 5,000 मी आता नव्हते बोलणारे बोलतात, अरे तिकडे जाऊ नका, औषधाला हातात आले, रक्त जळे, अरे रक्त जळालं असं हे सेंटर कधीच बंद झालं. हा सेंटरला 2 वर्ष झालं, अजून इकडच्या जागेवर आहे. म्हणून न काय कोणाचं काही घेता आपल्यावर स्वतःवर विश्वास असला. विश्वास असेल तर होणार. नाही तर कोणाचं ऐकून जर आपण बसलो तर कायमच घरी बसलो, मग औषध गोळ्या खावा काही का कधीच बरे होऊ शकत नाही. आणि सर्वात ही सगळं करून माणूस इथपर्यंत येऊन पोहोचतो तेव्हा तो कुठे बरा होतो. आणि सगळे जण ऐके ट्रीटमेंट करूनच आलेत की नाही. कोण 50,000 घालून आलाय, कोण 1.5 लाख, 2 लाख, 3 लाख, आणि त्याच्यामध्ये आपल्याला तो रिझल्ट मिळतोय. आज रिझल्ट आहे म्हणून तुम्ही लोक इथपर्यंत येत आहे. रिझल्ट असला असं तर आला असं. हा तुम्हाला किती दिवस झाले? हा 3 महिने. तुम्हाला काहीतरी फायदा आहे, काहीतरी आपल्या बेनिफिट होतो. याचं नुकसान नाही. नुकसान आहे का? काहीच नुकसान नाही. मी तर म्हणतो 1-2 महिने थेरपी करा, बिनधास्त रिपोर्ट काढून मला येऊन दाखवा, बघा रिपोर्ट मध्ये चेंजेस झालेला. 10-15 दिवस जर माणूस करून जातो इकडे तर काय त्याला फायदा नाही. परत आपलं दुखणं वाढणार, परत आपण इथपर्यंत येणार, परत तुमच्या मागे स्टाफ एवढी मेहनत करणार. म्हणून आलाय तर पूर्णपणे बरे व्हायचं आणि निरोगी दुसरं काय. आणि 10-15 दिवस आपण थेरपी करतोय आणि परत घरी जाऊन बसणार, परत दुखणं वाढणार, परत आपण इथपर्यंत येणार, परत तेवढी स्टाफ तुमच्या मागे मेहनत करणार. बरोबर आहे की नाही? आता स्टाफ पण तुमच्या बाजूला येऊन विचारतं, बाबा तुम्हाला कसं वाटतंय, काय वाटतंय. हे कोणासाठी विचारतो? तुमच्यासाठी विचारत की नाही, कसं वाटतंय, काय वाटतंय. जर विचारलंच नाही तर उद्यापासून येणं पण तुम्ही बंद करा. आणि ही जी माहिती भेटते तुम्हाला, ही माहिती भेटणं
गरजेचं आहे. त्याच्यासाठी हा लेक्चर रूम बनवलाय. नाहीतर लेक्चर तिकडनं नाही दिलं तर एक दिवस मशीनवर झोपल आणि दुसऱ्या दिवशी येणार नाही. येणार का? सांगा. नाही येणार. कारण माहिती तुम्हाला काय भेटली नाही, तुम्ही कशाला लुगावेच करता? आज माहिती तुम्हाला भेटते म्हणून तुम्ही लुगावे करताय. आता बाहेर तुम्ही मशीन लावले रस्त्यावर, कोण येऊन झोपलं आणि त्याला मी माहिती दिली नाही तर कोण झोपतील काय? म्हणून आलायचा आपल्याला हे विश्वासाने केलं पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्हाला माहिती पोहोचवायची. मग आपले आजूबाजूचे असू दे, नातेवाईक असू दे, किंवा घरचा परिवार असू दे, पहिलं म्हणजे परिवाराला जोडण्याचा प्रयत्न करा. असं नको होऊ दे की मी लुगावेट करतोय आणि घरीच काहीतरी प्रॉब्लेम होऊन बसला आणि उपचार कुठे केला? हॉस्पिटलमध्ये. हॉस्पिटलमध्ये लागेल ती किंमत मोजून त्यांना द्यावी लागेल. चला ते जोरदार टाळ्या वाजवा. आणि जो विश्वास आम्ही करतो तोच लाईफ टाईम निरोगी राहतो. आणि ज्याच्यामध्ये विश्वास नसेल, कुठेतरी कामात होत असेल, मला होईल की नाही, मग ते होणार नाही. सरांनी सोप्या भाषेमध्ये सांग, कारण माझा स्वतःचा अनुभव आहे. म्हणून आपल्यावर जर हे करायचं असेल तर आपल्याला रोज इथपर्यंत यावं लागेल. महिना 2 महिने थेरपी करा, स्वतः रिपोर्ट काढून चेक करून बघा. डॉक्टर काय सांगितलं विचार. आता माझ्याकडे मशीन गेली, स्वतः डॉक्टरने मशीन माझ्याकडे घेऊन गेले. वक्रांचं कापडायचं खंडोबाराच्या इथे जातं. हा, आणि ते स्वतः त्यांच्या मुलीला पण फायदा झाला, त्याला पण फायदा झाला. आज घरी त्यांची मशीन होती, आता ती दवाखान्यामध्ये जाऊन लावली. आणि तिकडे आता दवाखान्यामध्ये लोक पैसे घेऊन थेरपी करतात. किती? अर्ध्या तासाचे 300 रुपये ते डॉक्टर घेतात. माझ्याकडनं मशीन आणि लोक द्यायला पण तेवढे तयार आहे. हा, पण इथे फ्री मध्ये आहे, त्यांचं बंद नाही आहे. माझ्याकडे फोटो पण आहे. माझ्याकडे मशीन घेऊन गेले, एका व्यक्तीला 300 रुपये थेरपी. दिवसाला 15-20 जण थेरपी घ्यायला येतात आहे दवाखान्यामध्ये. विचार करा किती झाला हिसाब? 15-20 जणांचा 300 रुपयाच्या हिशोबाने मोजा. 6,000 तरी झाला. त्याचं काय नुकसान झालं? फायदा पण दिले लोकांना होते आणि लोक मोजायला पैसे तयार. पण इथे फ्री मध्ये आहे तर त्याची व्हॅल्यू नाही. माझ्याकडे स्वतः मशीन घेऊन गेले आणि स्वतः मी त्यांची दवाखान्यामध्ये मशीन लावली आणि 300 रुपये आज घेतात. म्हणजे असंही लुगावेस्ट आहे. फक्त समजून घेण्याची आपल्याला गरज आहे आणि तो समजून घेतो तोच भविष्यात पुढे जातो. समजून नाही घेतला तर नुकसान कुठेतरी तुमचंच होणार आहे. चला